शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम तसंच जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती देण्याचं काम हे जिल्हा माहिती अधिकारी करत असतात आणि आज आपण त्यांच्याशीच चर्चा करणार आहोत. त्यांच्या विभागातील कार्यक्षेत्राबद्दल जाणून घेणार आहोत, आगामी योजनांबद्दल जाणून घेणार आहोत. आत्ता माझ्यासोबत जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार जे आहेत. सर, तुमचं नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सर, आत्ता सध्या आपण पाहिलं तर जिल्ह्यात महत्त्वाच्या कोणत्या योजना आणि प्रोजेक्ट जे आहे राबवले जात आहेत आणि त्याचा जनतेवर काय परिणाम पडतोय? सर्वसाधारणपणे आपण एक अशी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शासन मुख्यतः दोन पातळीवर काम करत असतं. एकतर एक महाराष्ट्र आणि लोककल्याणकारी राज्याची भूमिका जी आहे ती स्वीकारलेली आहे. त्याच्यामुळे सामाजिक न्यायाचं उत्तरदायित्व शासनावर 100% आहे. त्या दृष्टिकोनातून अगदी दरीखोऱ्यात राहणारे, आदिवासी पाड्यावर राहणारे, दलित वस्तीत राहणारे आपले जे काही बांधव आहेत त्यांना विकासाच्या टप्प्यावर घेणं आणि दुसरी गोष्ट महानगरांना विकसित होण्याबरोबर आपले जे युवक आहेत त्यांच्या हाताला काम भेटलं पाहिजे, त्यांना रोजगार निर्मिती झाली पाहिजे. याच्याकरता उद्योगधंद्यांची उभारणी आणि बांधणी या दृष्टिकोनातून अशा विविध पातळीवर शासन काम करत असतं. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की विदर्भामधून अतिशय महत्त्वाचे प्रोजेक्ट्स आपण महाराष्ट्राला देऊ केलेले आहेत आणि भारतातील एका वेगळ्या क्षेत्राला आता महाराष्ट्र लीड करायला निघालेला आहे. त्याच्यातले दोन महत्त्वाचे टप्पे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या ठिकाणी वर्ध्याला आलेले होते. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की अमरावतीला एक वेगळं क्लस्टर जे आहे गारमेंटचं ते मोठ्या प्रमाणात वेगळं होत आहे. दुसऱ्या बाजूला गडचिरोली जो अगदी आजपर्यंत अगदी आपण नक्षलवादी जिल्हा म्हणून ज्याची ओळख पुढे केलेली होती, तो जिल्हा आता आपली ओळख पुसून नवीन विकासाच्या वाटेवर चालणारा एक वेगळा जिल्हा म्हणून नवीन ओळख जी आहे ती शासनाने वेगळी त्याला देऊ केलेली आहे. त्याच्या बाजूला सामाजिक न्यायाच्या परिप्रेक्षकामध्ये ज्या महिला ग्रामीण भागामधील आहेत, ज्यांना संधी पाहतायत, काहीतरी करू पाहतायत, बचत गटाशी जोडू पाहतायत, अशा महिलांसाठी लाडकी बहीण योजना असेल. विविध पातळीवर शासन जे आहे ते समाजातील सर्व घटकांचं उत्थान व्हावं, त्यांची प्रगती व्हावी, त्यांना शासकीय योजनांचा सपोर्ट मिळावा, बरोबर आहे, ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहे. दुसरा एक अजून महत्वाचा भाग आहे की आपलं नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आणि उपराजधानीचं जे वैभव असावं लागतं त्या पायाभूत सर्व सेवा सुविधांनी आता ह्या 10 वर्षात ज्या ताकदीनं पुढे आलेला आहे तोही भाग आपल्याला दुर्लक्षून चालणार नाही. आपल्याला एक इंडस्ट्री डेव्हलप व्हायला काय लागतं? दळणवळणाच्या पायाभूत साधनं जी आहेत ती महत्वाची असावी लागतात. आता नागपूर ते मुंबईचं कधी काळी 18 तासाचं अंतर तुमचं अगदी काही तासाच्या अंतरावर येऊन पोहोचलेलं आहे. तुम्ही अगदी विनासायास तुम्ही अगदी साध्या सहज ज्येष्ठांच्याही स्पीडने गेलात तरी 5 तास तुम्ही औरंगाबादला जाता आरामशीर प्रवास करून. सगळी महानगरं जोडल्या गेलेली आहेत, जवळ आलेली आहेत. इथला कापूस, इथला संत्रा उत्पादक, इथल्या सगळ्या सेक्टरच्या विकासाला परिपूर्ण होण्याकरता ज्या ज्या बाबी आवश्यक आहेत त्या त्या बाबीचं नेतृत्व करण्यासाठी या ठिकाणची औद्योगिक प्रणाली असेल, व्यवस्था असेल, यंत्रणा असेल, ती सक्षमपणे उभी राहिलेली आहे. मेट्रोची चाकं आहेत. आजवर नागपूरच्या कानावर एक आवाज तेवढा सवयीचा झालेला नव्हता. आपण सगळं बघतो की रेल्वेच्या मेट्रोच्या चाकांचा आवाज एक वेगळी गतीचं प्रतीक राहतं. आता त्या गतीला सुद्धा नागपूरकर हळूहळू मॅच होऊ पाहत आहेत. इथले युवक जुळू पाहत आहेत. मिहान सारखा प्रकल्प आहे. परवा सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल देऊन दुसरा जो प्रोजेक्ट आहे मिहानचं खरं वैभव जे आहे ते सुद्धा आता दृष्टीपथात आणून टाकलेलं आहे. तर ह्या दृष्टिकोनातून शासन म्हणून शासनाची जी भूमिका असते, विकासाची जी बांधिलकी असते, जी कटिबद्धता असते, त्या संपूर्ण पातळीवर नागपूर महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये भारताचं मध्य म्हणून एक अतिशय चांगल्या ताकदीने उभं राहतोय. अजून 2 गोष्टी ह्याच्यातल्या महत्वाच्या आहेत की हे शैक्षणिक लिडरशिपचं पण केंद्र होत आहे. अगोदर अभियांत्रिकी कॉलेजपर्यंत सीमित असलेलं जे नागपूरची ओळख होती ती आता आपण खूप वेगळ्या पातळीवर नेलेली आहे. जगाच्या पातळीवर मेडिकलचं सुद्धा नागपूर एक आपलं हब आहे. आपण विदर्भवासीय, महाराष्ट्रीयन म्हणून किंवा भारतीय म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की देश विदेशातली लोक इथं ट्रीटमेंटला येतात. त्याचं समर्थ नेतृत्व जे आहे ते नागपूर करू पाहतात. इथली 2 वैद्यकीय शासकीय महाविद्यालय जी आहेत ती अतिशय सक्षमपणे पुढे आलेली आहेत आणि शासनाने सुद्धा
त्या वैद्यकीय महाविद्यालयांना, सरकारी इन्फ्रास्ट्रक्चरला भक्कम करण्याकरता मोठा आर्थिक बळ दिलेला आहे. तिसऱ्या बाजूला एम्सची एक उपलब्धी आहे. बरोबर आहे. त्याच्याच बरोबर अभियांत्रिकी ज्ञानाच्या शाखा सुद्धा मजबूत गेल्या पाहिजेत, म्हणून IIIT सारखी जी उपलब्धी आहे ती सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. मला वाटतं की एवढा परिपूर्ण विकासाचा टप्पा जो आहे तो कुठल्या महानगराजवळ सक्षम असेल असं सांगता येत नाही, पण येस, महाराष्ट्र म्हणून, नागपूर म्हणून एक वेगळ्या दिशेने आपण ताकदीने आणि एक चांगली सोच घेऊन, एक विकासाची परिभाषा घेऊन, एक सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा भाग घेऊन, ड्राय पोर्ट असेल, साधा नुसती रस्ते नाही बांधली आपण, तर रस्त्याच्या काठावर तिथल्या शेतकऱ्यांचंही भलं झालं पाहिजे, त्याच्यासाठी मॉल असले पाहिजे, विदर्भातला माल जलद गतीने दूर पोहोचला पाहिजे, त्याच्याकरता पोर्टची निर्मिती लागेल आपल्याजवळ. नागपूर आणि वर्ध्याच्या मध्ये एक वेगळा पोर्ट आपण साकारत आहोत. सगळ्या दृष्टिकोनातून इथल्या कृषीच्या उत्पादनावर, फळ प्रक्रिया उद्योग असो किंवा अगदी आदिवासी, तुम्हाला सुरुवातीला जसं म्हणलं की लोक कल्याणकारी राज्याच्या भूमिकेतून जी काही वाटचाल आहे आपली, ती एक वेगळ्या ताकदीने आणि सक्षमपणे चालू आहे. राहिला प्रश्न, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे आपली, एक वेगळी, अतिशय एक वेगळा उत्साह संचार. नवरात्र आता आपण सुरुवात केलेली, आज पहिला आहे, की महिलांना सक्षम करण्याचा एक अतिशय चांगला मार्ग, ह्याच्या पलीकडे काही असू शकत नाही. असंख्य महिलांनी त्यांना जे पहिले हप्ते भेटलेले आहेत त्याच्यातून त्यांनी व्यवसायाची बांधणी सुरू केलेली आहे. ही एखाद दुसऱ्या क्रियात्मक किंवा एखाद दुसऱ्या रचनात्मक कामाला रचनात्मक पद्धतीने दिलेलं प्रत्युत्तर जे आपल्या बहिणींनी जे दिलेलं आहे, आपल्या ग्रामीण भागातील महिलांनी जे देऊ केलेलं आहे, ते सुद्धा बळ खूप महत्वाचं आहे. त्या ह्याच्यातला ई-पीक रिक्षा आहे की 2000 रिक्षा आपल्या बहिणींना, ताईंना इथे भेटणार आहे. सॉरी, ई रिक्षा ज्याला म्हणता येईल, पिंक रिक्षा ज्याला म्हणूयात आपण, की ह्या रस्त्यांवर महानगराच्या ज्या काही भविष्यातल्या उद्याच्याला परिवहनाच्या ज्या गरजा आहेत त्या गरजाचं नेतृत्व करण्यासाठी महिलांनी सुद्धा पुढे आलं पाहिजे, म्हणून त्यांच्याकरता पिंक रिक्षाची आपण योजना सगळी आपण ही केलेली आहे. त्याच्यातून पिंक रिक्षा बरोबरच तुम्हाला पीक विम्याचंही जे म्हणत होतो मी, की प्रत्येक शेतकरी सुद्धा, इथे आपल्याकडे धान उत्पादक आहे, इथे आपल्याकडे संत्रा उत्पादक आहे, इथे आपल्याकडे कापूस उत्पादक आहे, इथे आपल्याकडे सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे, त्या शेतकऱ्यांनाही कुठेतरी ठेवलं पाहिजे. ह्या दृष्टिकोनातूनही कृषी विभाग त्यांच्या पूर्ण सक्षमतेने पुढे येत आहे. लाभधारक जो असतो कुठलाही, तो सुद्धा खूप सजग आणि जागृत असणं आवश्यक असतं. जसं आपल्या ताईंनी, माझ्या लाडक्या बहिणींनी जसं एक त्या योजनेला वेगळी दूरदृष्टी दिली, तशी जर योजनेच्या लाभार्थ्यांनी एक थोडासा एक परिपक्वता ठेवली तर मला वाटतं त्याच्यातून एक वेगळं उत्थान जे आहे ते आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. बिलकुल सर, आता आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात योजना झाले, प्रकल्प झाले, नागपूरमध्ये म्हणा सुरू आहे, त्याचा अनेक जण लाभ घेतात. पण तुम्ही सुरुवातीला बोलले की ह्या ज्या योजना आहेत, प्रकल्प आहेत, आपण ग्रामीण भागातल्या लोकांपर्यंत, मागासवर्गीयांपर्यंतही आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तर माझा असा प्रश्न आहे की याचं जे प्रसारण आहे किंवा उपक्रम आहे, या योजना ग्रामीण भागापर्यंत, त्या नागरिकांपर्यंत कशा पद्धतीने आपण प्रसारण करतोय आपल्या विभागातर्फे? अशी गोष्ट आहे की एक सामाजिक जागराचं भान जे असतं, ती सगळी माध्यमं जी आहेत काम करणारी आहेत ती जपत असतात. उत्तरदायित्व एका माध्यमावर देऊन चालणार नाही, आपल्याला सोपवून चालणार नाही. की आज तुम्ही सुद्धा ज्या पद्धतीने नवभारत पुढे येत आहे, इनिशिएटिव्ह घेत आहे वेगवेगळ्या पद्धतीने, शासनाच्या पातळीवर प्रसिद्धी मोहिमांच्या माध्यमातून काम करतच आहे. आपण बस स्थानकापासून, रेल्वे स्थानकापासून, आपण फिरत्या वाहनांपासून, आपण सर्व पातळीवर 3 टायर सिस्टीम जी आहे आपली, ग्रामपंचायतच्या पातळीपासून, ग्रामसेवकापासून, कृषी सहाय्यकापासून, सगळ्या पद्धतीने योजनेची साक्षरता सुरूच आहे. आकाशवाणीचं सारखं माध्यम असेल, दूरदर्शनचं, पण त्याच्याबरोबर खांद्याला खांदा लावून, ज्याला आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतो, आधारस्तंभ म्हणतो, ती वृत्तपत्रही आता जबाबदारीने पुढे येत आहेत. ती भूमिका जी आहे ती सक्षम करू पाहत आहेत. आणि मला वाटतं या सगळ्या जागरातून योजनांचा लाभधारक आहे त्यांच्याही मनामध्ये साक्षरता होणं हे खूप महत्त्वाचा भाग असतो. की शासनाच्या पातळीवर प्रयत्न करीत असतं, पण त्या योजनाचं तेव्हाच भलं होतं जेव्हा योजनाचा लाभ घेणारा जो लाभधारक आहे तो सुद्धा तेवढा अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे 2 पावलं त्यांनी आलं पाहिजे. आणि शेतकरी सुद्धा पुढे येत आहे त्या दृष्टिकोनातून. बिलकुल सर, आपण इतक्या योजनांबद्दल सांगितलं, पण तुमच्या मते नागरिकांनी सर्वाधिक कुठल्या योजनेचा फायदा घ्यायला हवा? 2 गोष्टी आहेत की गरजा भिन्न आहेत.
आता मी जर युवक म्हणून आहे, माझी गरज वेगळी आहे. बिलकुल. मग युवकासाठी ज्या काही योजना आहेत त्या दृष्टिकोनातून आपल्याला पुढे बघता येईल की मी उद्योजक झालो पाहिजे, त्याच्याकरता शासनही पुढे तुम्हाला अर्थसहाय्य करण्यासाठी तयार आहे. विविध संस्था आहेत, बँका आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. आपण त्याला जोड देण्याकरता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना देशात केलेली आहे की तुम्हाला अनुभवाची जोड नसेल तर यासोबत आम्ही त्याला एक मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आपण दिलेली आहे त्याच्याकरता की अनुभवाचं बळ संचित आम्ही आमच्या पद्धतीने प्रत्येक शासनातील प्रत्येक कार्यालयाला त्यांना दिलेलं आहे की तुम्हाला त्या ठिकाणी प्रशिक्षण घेता येईल. कौशल्य विकास योजनांच्या माध्यमातून तुम्हाला अपग्रेड व्हायचं आहे, कुठला व्यवसाय करायचा आहे, त्या दृष्टिकोनातून आपण त्यांना एक वेगळं बळ देऊ पाहतोय. तर ह्या दृष्टिकोनातून मी स्वतःला अगोदर ओळखलं पाहिजे. मी जर बचत गटातली महिला असेल तर माझी नेमकी गरज काय, मी जर पापड करणारी असेल तर मला माझ्या व्यवसायात कुठली वृद्धी करायची आहे, मी जर शेतकरी असेल, संत्रा उत्पादक असेल, किंवा मी जर सोयाबीन उत्पादक असेल, किंवा मी जर भाजीपाला प्रोड्युसर असेल, तर मला माझी नेमकी गरज काय, मग माझा टप्पा कुठला आहे, हे त्या खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना आपण व्यवस्थित पद्धतीने त्यांनी त्या जबाबदारीने सांगून दिलेली आहे आणि ते सुद्धा त्या जबाबदारीने त्या लाभधारकापर्यंत, स्टॅक होल्डरपर्यंत ज्याला म्हणू आपण, की त्यांच्यापर्यंत पोहोचताय तो करत आहे. बिलकुल बिलकुल सर. म्हणजे ज्याची जशी नीड तो त्या योजनेचा तसा लाभ तुम्ही घेताय. सर, तुम्ही तुमचा आज वेळ आम्हाला दिला. शेवटी आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगणार? फक्त एकच भाग असतं याच्यामध्ये की आपण जर तुम्ही लाभधारक म्हणून जर ह्या सगळ्या चर्चेला ऐकत असाल तर आपली क्षमता किती आहे ही आपण अगोदर लक्षात घेतली पाहिजे. मला ह्या योजनेचा लाभ घ्यायचा तर तो कशा करता घ्यायचा आपल्याला, तर त्याचं एक दूरदृष्टी आपणही दिली पाहिजे. सकारात्मकता ठेवा. खूप काही परिवर्तन आपलं महानगर करताय, विदर्भ करताय, आपला जिल्हा करताय, महाराष्ट्र करताय, आपला देश करताय. त्या परिवर्तनाचा आपण हिस्सा होण्याचा प्रयत्न करूया. अतिशय सकारात्मकतेने आपण या विकासाचा एक भागीदार होऊया.